आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। इटकरीमध्ये अग्निकांड, 7.5 लाखांच्या रोकडीसह स्वप्नांची राख रांगोळी, आर्थिक बळ मिळण्याची आवश्यकता। नशीब जेव्हा फाटतं तेव्हा त्याला ठिगळं लावणं कठीण असतं। असंच काहीसं वाळवा तालुक्यातील इटकरी येथील माने कुटुंबासोबत घडलं आहे। सोमवार 2 मार्च रोजी दुपारी 3:30च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत बाबासो माने व श्रीपती लक्ष्मण माने यांचे राहते घर जळून खाक झाले। या आगीत केवळ भिंती कोसळल्या नाहीत तर घराच्या स्वप्नांसाठी कष्टाने जमवलेली दोघा भावांची 7.5 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने क्षणात कोळसा झाली। या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सौ साई तेजस्विनी देशमुख, अभिजित पाटील, पैलवान अशोक पाटील यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन माने कुटुंबाचे सांत्वन केले। संकट काळात नेत्यांनी धावून येणं कौतुकास्पद आहे, मात्र अशा भीषण परिस्थितीत कुटुंबाला फक्त सांत्वन किंवा शब्द पुरेसे नाहीत। 7.5 लाखांची रोकड जळाल्याने हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहे। त्यामुळे मान्यवरांनी केवळ भेट देऊन न थांबता या कुटुंबाला पुन्हा उभं करण्यासाठी भरीव आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे। नव्या घराच्या स्वप्नासाठी माने कुटुंबाने रुपया जोडला होता। 7.5 लाख रुपये घरात असूनही नियतीच्या क्रूर खेळामुळे आज त्यांच्याकडे राहण्यासाठी छप्परही उरलेले नाही। कपाटातील सोने आणि संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे। कुरब पोलिसांनी कागदोपत्री मदतीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष मदतीचा हात आता समाजातील धुरीणांनी पुढे करणे अपेक्षित आहे। इटकरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संपत कांबळे व उपसरपंच धीरज सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे की लवकरच गावची यात्रा सुरू होत आहे। या यात्रेत डॉल्बी फटाके आणि इतर अनाठायी खर्चाला फाटा देऊन तो पैसा माने कुटुंबाला सुपूर्द करावा। राजकीय नेते असोत वा सामान्य नागरिक, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार या कुटुंबाला आर्थिक पाठबळ द्यावे। केवळ आश्वासनाने घर उभे राहत नाही, त्यासाठी मदतीची वीट रचणे आवश्यक आहे। संकटात शब्दांपेक्षा मदतीची किंमत नक्कीच जास्त असते। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली। मी सरपंच संपत कांबळे, ग्रामपंचायत इटकरी। सोमवारी झालेल्या भीषण आगीमध्ये बाबासो माने व श्रीपती माने यांच्या घराचे व घराच्या बांधकामासाठी आणून ठेवलेली आर्थिक रक्कम होती ती त्या घरामध्ये जळून खाक झालेली आहे। त्यामुळे त्यांचे भरपूर नुकसान झालेलं आहे। यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन त्यांना आर्थिक पाठबळ देऊया आणि त्यांना आर्थिक मदतीचा एक हात देऊया। नमस्कार, मी धीरज सुरेश पाटील, उपसरपंच इटकरी ग्रामपंचायत। सोमवारी झालेल्या भीषण आगीमध्ये माने कुटुंबियावर फार मोठं संकट कोसळलेलं आहे। त्यासाठी आपण समाजातील सर्व लोकांनी किंवा दानशूर व्यक्तींनी त्यासनी आर्थिक मदत देण्याची फार गरज आहे आणि ते कुटुंब सावरण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे। त्यांनी घर बांधण्यासाठी किंवा बाकीच्या आर्थिक नियोजनासाठी जे आजपर्यंत साठवलेले पैसे असू देत काय असेल ते सगळं जळून खाक झालेले आहे आणि त्यासाठी त्यासनी मदत करण्याची पाठबळाची गरज आहे। त्या माने कुटुंब सावरण्यासाठी आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करायचा कराव्याची विनंती।